तर मित्रांनो, लेबर कॉस्टिंगचा पुढचा भाग आपण बघणार आहोत. ज्यावेळी आपण वर्कर किंवा एम्प्लॉई असं म्हणतो, त्यावेळी त्या वर्कर या शब्दाचे किंवा एम्प्लॉई या शब्दाचे अनेक भाग पडत असतात. प्रामुख्यानं कॉस्ट अकाउंटिंगचा जर विचार केला तर आपल्याला 3 प्रकारचे वर्कर इथं लेबर कॉस्टिंगमध्ये विचारात घ्यायला लागतात. एक असतात पीस वर्कर्स, दुसरे असतात कॅज्युअल वर्कर्स आणि तिसरे असतात आउट वर्कर्स. मित्रांनो, पीस वर्कर्स म्हणजे काय? तर अगदी सोपं आहे. पीस वर्कर्स आर पेड वेजेस ऑन पीस रेट बेसिस. व्हेन piece rate a method of wage payment is employed, it is advisable that a separate report or job card is maintained for each job. The piece workers are entitled to wages on basis of their actual output. The time records are needed for payment to the piece workers. काय म्हटलेलं आहे? तर पीस वर्कर्स म्हणजे असे वर्कर्स की ज्यांनी पीस रेट मेथड वापरून ज्यांचे वेजेस दिले जातात, किती युनिटचं प्रोडक्शन केलं त्याच्यावर आधारित. अशा पद्धतीचे वर्कर जेव्हा असतील तेव्हा त्यांचं जॉब कार्ड असणं हे गरजेचं असतं आणि त्या जॉब कार्डच्या बेसिसवर त्याने ॲक्च्युअल किती आउटपुट तयार केलं, किती प्रॉडक्ट तयार केलं, याच्या बेसिसवरती त्या पीस वर्कर्सना त्यांचे वेजेस दिले जात असतात. का अशा पद्धतीनं जॉब कार्ड मेंटेन करून त्यांना ॲक्च्युअल आउटपुटच्या बेसिसवर वेजेस द्यावे लागतात? याची काही कारण आहेत. पहिलं कारण असं असतं की जेव्हा टाईम रेकॉर्ड ठेवला जातो तेव्हा ॲक्च्युअल फ्लो जो प्रोडक्शनचा असतो त्याच्याशी तो रिलेटेड असतो. प्रोडक्शनमध्ये जर काही इंटरप्शन झालं तर अशा वेळी समजा एखादा वर्कर उशिरा आला, एखादा लवकर गेला, तर ते प्रोडक्शन प्रोसेस थांबवू शकतं. हे जर टाळायचं असेल तर त्याच्यासाठी पीस वर्करचं जॉब कार्ड हे असलं पाहिजे. त्यांनी वेळेत आलं पाहिजे, वेळेत गेलं पाहिजे, म्हणजे प्रोडक्शन प्रोसेसवर काही परिणाम होणार नाही. दुसरी गोष्ट अशी असते की जो टाईम ते स्पेंड करतात ऑर्गनायझेशनमध्ये तो ॲक्च्युली रेकॉर्ड झाला पाहिजे. की मी एवढे पीस तयार केले, आता मी चाललो, ठीक आहे, पण किती वेळ तो एक्झॅक्टली ऑर्गनायझेशनमध्ये होता हे महत्त्वाचं आहे. कारण जे ओव्हरहेड एक्सपेन्सेस असतात डिफरंट जॉबवरचे, ऑर्डर्सवरचे, ते इक्विटेबली जर चार्ज करायचे असतील 2-3 सेंटर्सना, तर अशा वेळी कुठल्या प्रोडक्शन प्रोसेसला किती वेळ तो वर्कर होता हे कळणं महत्त्वाचं असतं. तिसरी गोष्ट असते ती म्हणजे रिअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर समजून घ्यायची असेल तर ओव्हरहेडचा एक्सपेन्स जो झालेला आहे तो आउटपुट आणि टाईम याच्याशी रिलेट करून घ्यावा लागतो. त्यासाठी या पीस वर्करचा टाईम गरजेचा असतो. त्याचप्रमाणे परफॉर्मन्सची कंपॅरिझन जर करायची झाली, जे टाईम बेसिसवर वर्कर आहेत आणि जे पीस बेसिसवर वर्कर आहेत त्यांच्या, तर आपल्याला पीस वर्करची पूर्ण माहिती ठेवणं गरजेचं असतं. टाईम बेसिसवरचे वर्कर असतात हे 8 तास 10 तास ठराविक वेळ काम करतात. पीस बेसिसवरचे वर्कर्स असतात ते ठराविक प्रोडक्शनचे युनिट्स तयार करण्याचं, आउटपुटचे युनिट तयार करण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतर असतं पीस वर्कर्सना मिनिमम गॅरंटेड सॅलरी जर द्यायची असेल तर त्यांचा टाईम रेकॉर्ड नेसेसरी असतो की नंबर ऑफ पीस प्रोड्यूसवर त्यांना पैसे दिले जातात पर पीस एवढे, पण सॅलरी जी त्यांची असते ती मिनिमम सॅलरी होते की नाही तेवढी त्यांना द्यावीच लागते आणि त्यासाठी त्यांचा टाईम रेकॉर्ड असणं हे गरजेचं असतं. त्याच्यानंतर दुसरे जे वर्कर असतात ते असतात कॅज्युअल वर्कर्स. कॅज्युअल वर्कर्स आर रिक्वायर्ड to work in place of absent workers. Such workers are commonly called bodies or substitute. Special care has to be exercised for recording the attendance time and payment of wages to such casual workers. काय होतं, काही वेळा रेग्युलर कामगार नसतील, ते ॲब्सेंट असतील, तर त्यांच्याऐवजी बदली कामगार जे असतात त्यांना कॅज्युअल वर्कर असं म्हटलं जातं.
सबस्टिट्यूट म्हणून ते काम करत असतात. अशावेळी त्यांचा अटेंडन्स ठेवणं आणि वेजेस पेड करणं ही ऑर्गनायझेशनची जबाबदारी असते. प्रोडक्शन प्रोसेसमध्ये जर हे कॅज्युअल वर्कर्स एंगेज असतील तर अशा वेळेला त्यांना जॉब कार्ड द्यायला लागतं. हे जॉब कार्ड फोरमननं साईन केलेलं असतं. दिवस संपला की ते कार्ड जे असतं ते पेरोल डिपार्टमेंटला दिलं जातं आणि पेरोल डिपार्टमेंट त्या दिवसाचा पगार त्या कामगाराला देते, कॅज्युअल वर्करला देते, कारण तो काही आपला रेग्युलर कामगार नसतो. काही वेळेला कॅज्युअल वर्कर जर एम्प्लॉय केलेला असेल आपण आपल्याकडं आणि त्याला जर आपण डायरेक्ट लेबर मानत नसू, म्हणजेच तो प्रोडक्शन प्रोसेसशी डायरेक्टली रिलेटेड नसेल, तर अशा वेळी इनडायरेक्ट टाईमशीट त्यांना दिली जाते आणि कॅज्युअल वर्करना ओव्हरहेड एक्सपेन्स म्हणून काही ठराविक रक्कम ट्रीट करून त्या दिवसाचा पगार म्हणून दिला जातो. कॅज्युअल वर्कर जर साईटवरती कामाला ठेवले असतील तर त्यांची टाईमशीट प्रोव्हाइड त्यांना केली जाते आणि वेजेसची पेमेंट फोरमन स्वतः करतो किंवा हेड ऑफिसच्या क्लर्ककडून करत असतो आणि फोरमननी त्यांचे जे वेजेस पेड केलेले असतात ते टाईमशीटच्या बेसिसवरती असतात. कॅज्युअल वर्कर्स कधी एम्प्लॉय करावे लागतात तर जर आपल्याला जास्त प्रोडक्शन करायचं असेल, जास्त ऑर्डर्स भागवायचे असतील, तर अशा वेळेला ज्यावेळी सीझनल नेचरचं प्रॉडक्ट आहे आणि सीझन आला आहे अशा वेळी आणि आपले रेग्युलर वर्कर जर एखादा ॲबसेंट असेल तर त्याला रिप्लेस करण्यासाठी कॅज्युअल वर्कर आपण वापरू शकतो. तिसरा जो भाग आपण बघणार आहोत ते म्हणजे आउट वर्कर्स. In addition to regular workers, organization may require the service of out workers. It is necessary to exercise close control on out workers because they are normally paid at higher rate of wages. Out workers are of two types. Out workers who use their own tools and perform some portion of work at their residence. And second is out workers who perform their work at site or at customers' premises. आउट वर्कर म्हणजे काय तर ऑर्गनायझेशनला काही बाहेरच्या व्यक्तींची सर्व्हिस लागते, त्यांना जास्त वेजेस देऊन आणलं जातं सर्व्हिस पुरवण्यासाठी. दोन प्रकारचे ते असतात. एक म्हणजे त्यांच्या घरी त्यांचीच अवजारं वापरून ते काम करतात जे काम आपलं ऑर्गनायझेशन त्यांना घरी करायला देतं, आणि दुसरं म्हणजे कस्टमरला जाऊन सर्व्हिस पुरवण्याचं काम आपल्या ऑर्गनायझेशनच्या वतीनं ते करत असतात. म्हणजे ह्या बाहेरच्या व्यक्ती असतात पण आपलं काम करतात आपल्या ऑर्गनायझेशनचं, एक तर घरी नेऊन किंवा कस्टमरकडे जाऊन. त्यामुळं त्यांना आउट वर्कर असं म्हटलं जातं. त्यांचे वेजेस हे जास्त रेटनं दिलेले असतात. अशा वर्कर्सवर क्लोज कंट्रोल असणं हे गरजेचं असतं. आउट वर्करबद्दल काय नोंदवायचं असतं, त्यांचा शेड्यूल टाईम आपल्याला नोंदवावा लागतो. त्यांच्या कामाच्या इन्स्पेक्शन करण्याची, डिफेक्टिव्ह काम असेल तर ते नाकारण्याची सिस्टम आपल्याला डेव्हलप करावी लागते. मटेरियल इश्यूड आणि मटेरियल यूज्ड बाय आउट वर्कर्स याच्यामध्ये रिकन्सिलेशन करावं लागतं, किती त्यांना मटेरियल पाठवलं, किती त्यांनी यूज केलं, कारण आउटसाईडला ते जात असतं मटेरियल. अटेंडन्स रेकॉर्ड त्यांचा ठेवावा लागतो. आउटवर्क शीट त्यांना दिली जाते, त्याच्यावरती ते आपलं रेकॉर्ड मांडतात, ते संबंधित फोरमनला देतात आणि आउटवर्कर किंवा आउटवर्क शीट याच्यावरती त्यांनी जे काय रेकॉर्डिंग केलेलं असतं त्या माध्यमातून त्यांचा पगार हा दिला जात असतो. याच्यानंतर आपण जो पुढचा भाग बघणार आहोत पीस वर्कर्स, कॅज्युअल वर्कर्स आणि आउट वर्कर्स नंतर, तो म्हणजे पेरोल अकाउंटिंग. मित्रांनो, पेरोल अकाउंटिंग म्हणजे काय तर एक सोपी साधी डेफिनेशन आहे. पेरोल अकाउंटिंग इज दॅट पार्ट ऑफ अकाउंटिंग विच इज कन्सर्न्ड विथ computation of gross wages and deduction from gross wages in order to find out net wages payable to each employee during a certain period. काय असतं पेरोल अकाउंटिंग
तर ग्रॉस वेजेस काउंट करायचे, ग्रॉस वेजेसमधनं डिडक्शन मायनस करायची आणि त्याच्यावरून नेट वेजेस पेएबल काढायचे प्रत्येक एम्प्लॉईच्या संदर्भात एका ठराविक कालावधी, मग महिना असेल, आठवडा असेल, दिवस असेल, त्याला म्हटलं जातं पेरोल अकाउंटिंग. पेरोल ज्यावेळी बनवला जातो त्यावेळी ते एक पिरियॉडिक स्टेटमेंट असतं एका ठराविक पिरियडसाठीचं. त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. पहिलं असतं ग्रॉस वेजेस अर्न्ड बाय ईच वर्कर, दुसरं असतं डिडक्शन फ्रॉम ग्रॉस वेजेस आणि तिसरं असतं नेट वेजेस पेएबल टू ईच वर्कर. समजा ग्रॉस वेजेस त्या वर्करनं मिळवलेले जर आपण बघितले तर ते येतील 50,000. डिडक्शन्स वेगवेगळी जर बघितली ज्यामध्ये मग HRAचं डिडक्शन असेल किंवा पेनल्टी असेल ॲबसेंटीची, काही डिडक्शन असेल, ती समजा 10,000 असतील तर 50 - 10 म्हणजे 40,000 हे आपले काय येतील, नेट वेजेस येतील. अशा पद्धतीनं हे पेरोल अकाउंटिंग केलं जात असतं. मित्रांनो, ज्यावेळी आपण पेरोल अकाउंटिंग असं म्हणतो तेव्हा त्याच्यामधली पहिली गोष्ट असते ती म्हणजे कॉम्प्युटेशन ऑफ ग्रॉस वेजेस. ग्रॉस वेजेस कॅल्क्युलेट करणं. 2 मेथड त्याच्यासाठी वापरल्या जातात. एक असते टाईम वेजेस सिस्टम आणि दुसरी असते पीस वेजेस सिस्टम. टाईम वेजेस सिस्टममध्ये काय असतं तर टाईम वेजेस सिस्टममध्ये एक फॉर्म्युला असतो, ग्रॉस वेजेस बरोबर ऑर्डिनरी वेजेस अधिक ओव्हरटाईम प्रीमियम. म्हणजे टाईम वेजेस सिस्टीममध्ये ऑर्डिनरी ठराविक वेजेस किती आहेत ते प्लस त्याच्यामध्ये ॲड ओव्हरटाईम प्रीमियम किती दिलेली आहे, त्याला ओव्हरटाईम चार्ज किती दिला जातो ते आहे, दोघांची टोटल म्हणजे ग्रॉस वेजेस असतात. जर आपण दुसरी मेथड वापरली पीस वेजेस सिस्टम, याच्यामध्ये पुन्हा 2 भाग पडतात. पहिलं असतं फिक्स रेट पर युनिट आणि दुसरं असतं स्टँडर्ड रेट पर आवर. फिक्स रेट पर युनिट घेतलं तर काय होतं, नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस इंटू रेट पर युनिट. साधी गोष्ट आहे. आपण समजा 100 युनिट प्रोड्यूस केले, पर युनिटचा रेट 10 रुपये, तर 100 × 10 1000. हे त्याचे झाले फिक्स रेटनं ग्रॉस वेजेस. स्टँडर्ड रेट पर आवरनं काढायचे झाले तर काय आहे, किती तास त्यानं काम केलं आहे आणि किती रेट पर आवर आहे. समजा त्यानं 100 तास काम केलं, 5 रुपये पर आवरचा रेट आहे, 100 × 5 500 हे आले ग्रॉस वेजेस त्याचे आवरप्रमाणे. अशा पद्धतीनं पीस वेजेस काढले जातात, फिक्स रेट पर युनिट प्रमाण आणि स्टँडर्ड रेट पर आवर प्रमाण. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे डिडक्शन्स. आता डिडक्शन्स म्हणजे काय तर जो पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1963 आहे, 1963चा पेमेंट ऑफ वेजेस कायदा, त्याच्यानुसार काही गोष्टी ग्रॉस वेजेसमधनं मायनस केल्या जातात नेट वेजेसकडं अराईव्ह होण्यासाठी. कोणत्या त्या असतात तर पेनल्टी फॉर ॲब्सेन्स फ्रॉम ड्युटीज, डिडक्शन फॉर ॲब्सेन्स फ्रॉम ड्युटी, डिडक्शन्स फॉर डॅमेज, हाऊस रेंट, कॉस्ट ऑफ अदर अम्युनिटीज अँड सर्व्हिसेस, रिकव्हरी ऑफ ॲडव्हान्स गिव्हन, त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स, PF डिडक्शन, इन्शुरन्स प्रीमियम, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या डिडक्शन्स याच्यामध्ये येत असतात. त्याच्यानंतर एक घटक महत्त्वाचा असतो लेबर कॉस्टिंगमधला, तो म्हणजे पे स्लिप्स. आता पे स्लिप म्हणजे काय तर सोपं आहे. पे स्लिप इज द पिरियॉडिक स्टेटमेंट विच इज प्रिपेअर्ड फॉर ईच वर्कर इंडिव्हिज्युअली अँड इट शोज ग्रॉस वेजेस, डिडक्शन्स मेड फ्रॉम ग्रॉस वेजेस अँड नेट वेजेस पेएबल. पेशीट म्हणजे किंवा पे स्लिप म्हणजे काय असतं तर पे स्लिपमध्ये एक स्टेटमेंट आहे ज्याच्यात प्रत्येक वर्करचं इंडिव्हिज्युअली ते बनवलं जातं आणि त्याच्यात दाखवलं जातं त्या वर्करचे ग्रॉस वेजेस किती आहेत त्या पिरियडचे, डिडक्शन्स काय काय आणि कोणती कोणती त्याच्यातून करण्यात आलेली आहेत आणि नेट वेजेस पेएबल किती येत आहेत, याला म्हणतात पे स्लिप्स. मित्रांनो, याच्यानंतर जर आपण पुढं बघितलं तर काही स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स लेबरशी रिलेटेड असतात, काही कायदेशीर गोष्टी असतात वेगवेगळ्या कायद्यानुसार, तर त्या कोणत्या आहेत त्याचा एक थोडक्यात आपण आढावा घेऊया. मित्रांनो, लेबरशी रिलेटेड काही कायदेशीर गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये एकूण 6 कायद्यांसंबंधी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत.
पहिला कायदा आहे पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1963, दुसरा आहे पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965, तिसरा आहे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट, चौथा आहे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948, पाचवा आहे मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 आणि शेवटचा आहे पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट 1972. अगदी थोडक्यामध्ये यातल्या प्रत्येक ॲक्टमध्ये काय काय प्रोव्हिजन्स आहेत लेबरशी रिलेटेड त्या आपण बघणार आहोत. पहिला जो कायदा आहे पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1963, हा ॲक्ट काय म्हणतो? तर हा ॲक्ट म्हणतो की ग्रॉस वेजेसमधनं काही गोष्टी आपण डिडक्ट करतो डिडक्शन्स म्हणून. त्या कोणत्या असतात? तर या कायद्यानं एकूण 11 गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? तर फाईन्स अँड डिडक्शन्स फ्रॉम ॲब्सेन्स फ्रॉम ड्युटी, डिडक्शन्स फॉर डॅमेज और लॉस ऑफ गुड्स और मनी एक्सप्रेसली इंटरेस्टेड टू द एम्प्लॉई, त्याच्यानंतर हाऊस रेंट, कॉस्ट ऑफ अमेनिटीज अँड सर्व्हिसेस, रिकव्हरी ऑफ ॲडव्हान्सेस, इन्कम टॅक्स, डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ ऑर्डर ऑफ अ कोर्ट, प्रॉव्हिडंट फंड, कोऑपरेटिव्ह सोसायटीज ड्यूज, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉन्ट्रीब्युशन, अशा या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या डिडक्ट केल्या जात असतात. मित्रांनो, ज्यावेळी आपण ही डिडक्शन्स म्हणतो तेव्हा एक गोष्ट महत्त्वाची असते की ही डिडक्शन्स वेजेसच्या 75% जास्त असता कामा नयेत. केव्हा? जर कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पेमेंटसाठी ती असतील तर. आणि इतर केस जर आपण घेतली तर ती 50% जास्त असता कामा नयेत. आणि प्रत्येक एम्प्लॉईजला त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे. वेजेस पेड किती आहेत, डिडक्शन मेड किती आहेत, रिसिट्स गिव्हन बाय दॅट वर्कर किती आहेत, या गोष्टींचं. हे झालं पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1963 बद्दल. दुसरा कायदा आहे तो आहे पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965. हा कायदा काय म्हणतो? तर अगदी सोपं म्हणतो, एव्हरी एम्प्लॉई शॅल बी एन्टायटल्ड टू बी पेड बाय हिज एम्प्लॉयर bonus as per the provisions of act provided the employee has worked for not less than 30 working days in a year. Minimum bonus payable by employer is 8.33% of salary or wages or rupees 100 whichever is higher. The maximum bonus is 20% of salary or wages in case of allocable surplus exceed the amount of minimum bonus payable to the employee under act. The amount of bonus is payable in cash only. The act has laid down the procedure of payment of bonus. काय म्हणतो हा ॲक्ट? तर ॲक्ट सांगतो की 30 वर्किंग डेज जर वर्षामध्ये त्या वर्करनं काम केलेलं असेल, नॉट लेस दॅन 30 किंवा त्याच्याहून जास्त वर्किंग डेज काम केलं की त्याला बोनस देणं गरजेचं आहे. हा बोनस सॅलरीच्या 8.33% किंवा वेजेसच्या 8.33% किंवा 100 रुपये यातला जो हायर असेल तो असावा. मॅक्झिमम बोनस जर म्हणाल तर तो सॅलरी किंवा वेजेसच्या 20% असावा जर ॲलोकेबल सरप्लस हा मिनिमम बोनसच्या अमाऊंटपेक्षा जास्त असेल तर. आणि अमाऊंट जे बोनसचं आहे ते कॅशमध्ये दिलं पाहिजे असं देखील हा ॲक्ट सांगतो. पुढचा जो ॲक्ट आहे तो आहे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट. आता एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट काय म्हणतो? तर हा ॲक्ट असं म्हणतो की इट इज अ सोशल सिक्युरिटी लेजिस्लेशन फॉर द बेनिफिट ऑफ एम्प्लॉईज in factories and other establishment. The act provided for compulsory institution of family pension fund and deposit linked insurance fund for benefit of employees. As per PF Act, the contribution to PF by the employers and employees as prescribed is 10% of basic and DA in case of employees are less than 202 persons. The central government can enhance the rate
of contribution to 12% of wages in case of all other establishment employing 20:1 or more person. That is very important. प्रॉव्हिडंट फंडला किती अमाऊंट ट्रान्सफर करायचं, तो कसा रेकॉर्ड झाला पाहिजे, गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन, आपलं म्हणजे एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन, या सगळ्या गोष्टी या ॲक्टने, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ॲक्टनं सांगितलेल्या आहेत. पुढचा जो कायदा आहे तो आहे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948. हा कायदा काय सांगतो, तर इट इज अ पायोनियरिंग मेजर इन द फील्ड ऑफ सोशल इन्शुरन्स इन कंट्री. The objective of act is to provide certain benefits to employees in case of sickness, maternity and employment injury. हा कायदा सोशल इन्शुरन्स टाईपचा आहे. या कायदा काय करतो, तर आजारपण असेल, मॅटर्निटी असेल किंवा जर एखादा एम्प्लॉई जखमी झाला काम करताना तर त्याला संरक्षण कसं द्यायचं याच्या संबंधीचा आहे. हा ॲक्ट सगळ्या फॅक्टरीजना ॲप्लिकेबल आहे ज्यांच्यात 20 किंवा त्याच्याहून जास्त लोक काम करत असतात. अशा नॉन पॉवर फॅक्टरी असतील, शॉप असतील, हॉटेल असेल, सिनेमागृह असतील, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल, यांना देखील आजकाल त्याचे बेनिफिट दिले जातात. 25,000पर्यंत ज्याचा पगार आहे अशा लोकांना याच्यात काय केलं जातं, कव्हर दिलं जातं इन्शुरन्सचं. 1.75% एवढं एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि 4.75% एवढं एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन असतं वेजेसच्या. आणि या दोघांचंही कॉन्ट्रीब्युशन स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा कुठली इतर बँक जिला ॲथॉराईज केलेला आहे तिच्यामध्ये डिपॉझिट केलं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो ॲक्ट आहे तो आहे द मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961. हा ॲक्ट काय म्हणतो, तर हा ॲक्ट असा आहे की इट इज अ पीस ऑफ लेजिस्लेशन एनॅक्टेड टू प्रमोट वेलफेअर ऑफ वर्किंग वुमन. इट प्रोव्हाइड्स फॉर द मॅटर्निटी लीव अँड सर्टन मॉनिटरी बेनिफिट्स. मॅक्झिमम पीरियड फॉर विच अ वुमन कॅन गेट मॅटर्निटी बेनिफिट इज 12 weeks. Every woman entitled to maternity benefit is entitled to medical bonus of ₹250 if no prenatal confinement or postnatal case is provided by employer free of charge. याच्यामध्ये ज्या वुमन एम्प्लॉईज आहेत, वर्किंग वुमन्स आहेत, त्यांना मॅटर्निटीच्या केसमध्ये काय काय बेनिफिट दिले जावेत, लीव किंवा काही आर्थिक बेनिफिट, याच्याशी संबंधित हा कायद्यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर शेवटचा जो आपण कायदा बघणार आहोत तो आहे पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट 1972. हा कायदा काय सांगतो, द ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर अ स्कीम ऑफ कंपल्सरी पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी टू एम्प्लॉईज एंगेज्ड इन फॅक्टरीज, माइन्स, प्लांटेशन पोर्ट्स, रेल्वेज, शॉप्स अँड अदर इस्टॅब्लिशमेंट्स. Gratuity is payable to employees in termination of his employment after he has rendered continuous service for not less than 5 years, on his superannuation of his retirement or resignation on death. The employee at the rate of 15 days wages for every year of completed service or part thereof based on rate of wages last drawn. Gratuity ही एम्प्लॉईला दिली पाहिजे. अगदी फॅक्टरी असेल, खाणी असतील, प्लांटेशन, पोर्ट, रेल्वे, शॉप, वेगवेगळ्या इस्टॅब्लिशमेंट यातल्या एम्प्लॉईजला ग्रॅच्युइटी दिली जाते ठराविक रेटनं. कमीत कमी 5 वर्षाची जर सर्व्हिस त्याची झालेली असेल किंवा 5 वर्षाहून जास्त, तर अशावेळी ही ग्रॅच्युइटी त्याला दिली जात असते. तर या लेक्चरमधून आपण बघितलेलं आहे की वर्कर्सचे वेगवेगळे टाईप्स कोणते आहेत, ज्याच्यात पीस वर्कर्स, कॅज्युअल वर्कर्स आणि आउट वर्कर आपण बघितले. त्यानंतर पेरोल अकाउंटिंग बघितलं, ज्याच्यात ग्रॉस वेजेस कसे काढले जातात, डिडक्शन कोणती आहेत, नेट वेजेस कसे येतात, टाईम वेज सिस्टम आणि पीस वेज सिस्टम कशी वापरली जाते. त्यानंतर पे स्लिप हा काय प्रकार आहे हे आपण बघितलं. त्यानंतर वेगवेगळ्या स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स किंवा लेबरशी संबंधित काय कायदे आहेत, ज्याच्यामध्ये आपण पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1963, पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट, एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948,
मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 आणि पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट 1972 असे वेगवेगळे ॲक्ट्स या ठिकाणी बघितले. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.